हा एकमेव मुस्लिम समाज असा आहे जो गणपती बाप्पांची मूर्ती थेट मस्जिदीत बसवतो आणि त्यांची पूजा अर्चा देखील हिंदू परंपरेनुसार करतो। महाराष्ट्रातल्या सांगली गोटखिंडे या गावामध्ये गेल्या 40 वर्षांपासून गणपती बाप्पांच्या मूर्तीला एका मस्जिदीमध्येच विराजमान करण्याची परंपरा आहे। तर झालं असं 1961 सालामध्ये या गावातल्या काही तरुणांनी एकत्र येऊन गणपती बाप्पांना विराजमान केलं होतं, परंतु त्याच दिवशी त्या ठिकाणी अचानकच खूप जोरदार पाऊस सुरू झाला होता आणि त्या ठिकाणी कोणताही मंडप व दुसरी कोणती व्यवस्था नसल्यामुळे त्या दरम्यान गणपती बाप्पांची मूर्ती पावसात भिजू लागली होती। परंतु त्याच वेळी निजाम पठाण आणि त्यांच्या नातेवाईकांनी पावसात भिजणारी गणपतीची मूर्ती जवळच्या मस्जिदीत ठेवा अशी विनंती त्या सर्व गणेश मंडळातल्या लोकांना केली। मग त्या सर्व लोकांनी मिळून गणपती बाप्पांच्या मूर्तीला तिथल्या मस्जिदीमध्ये विराजमान केलं होतं आणि तिथपासून ते आतापर्यंत त्याच मस्जिदीमध्ये गणपती बाप्पांना विराजमान केलं जातं।